या सर्व शेतकऱ्यांच्या याद्या त्या गावातल्या सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयासमोर लावाव्या आणि या याद्या लावल्या की नाही, कारण शेतकऱ्यांना असं वाटतं की माझं नाव आहे की नाही, त्यामुळे संपूर्ण याद्या प्रकाशित केल्या पाहिजे अशा सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सहकार विभागाला दिल्या आहे आणि टप्प्याटप्प्याने याद्यानुसार निधी हा त्या बँकेत जाणार आहे। त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मनस्ताप करून घ्यायची गरज नाही। संपूर्ण याद्या लवकरच त्या डिस्प्ले करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। दुसरं, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गौण खनिज चोरी थांबवण्याकरता किंवा गौण खनिज जे चोरी होतं त्यामध्ये दंडाची रक्कम लावण्याकरता जर चोरी पकडली किंवा रॉयल्टी न असता कोणी गौण खनिज नेलं तर एका ब्रासला आता रॉयल्टीच्या 10 पट रक्कम दंड 10 पटीची रक्कम आम्ही घेणार आहोत। जे 600 रुपये रॉयल्टी आहे त्याच्यात 10 पट दंड आम्ही करणार, म्हणजे 6000 रुपये एका ब्रासला दंड करणार असा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला। आणि त्यामुळे जे अवैध वाहतूक अवैध चोरी आहे गौण खनिजाची रेती गिट्टी वगैरेची, ही चोरी या ठिकाणी जे करतात त्यांना दंड लावण्याचा निर्णय आज केलेला आहे। यापूर्वी तो दंड बाजारभावाच्या 5 पट होता, पण आता रॉयल्टीच्या 10 पट रक्कम आम्ही आता आकारणार आहोत। दुसरं, या ठिकाणी महसूल विभागामध्ये मुद्रांक जो विभाग आहे रजिस्ट्री डिपार्टमेंट, या डिपार्टमेंटच्या 160 मुद्रांक अधिकाऱ्याच्या आज प्रमोशन आम्ही केलेले आहे आणि यातनं मोठ्या प्रमाणावर आता ज्या व्हॅकंट पोझिशन होत्या त्या पूर्ण क्लिअर झालेल्या आहेत। आणि त्यामुळे मुद्रांक विभागामध्ये एक या ठिकाणी आतापर्यंतच्या महसूलच्या प्रवासामध्ये कधी एकावेळी 160 अधिकाऱ्यांच्या प्रमोशन झाले असं कधीच त्या ठिकाणी झालं नाही। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या ठिकाणी या सूचना दिल्या होत्या, त्या महसूल विभागाने पूर्ण केलेल्या आहेत। सर, एक वेगळा प्रश्न आहे की कर्जमाफीमध्ये काही प्रमाणात घोळ पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी केल्याचं सुद्धा मिळत नाहीये। धाराशिवमध्ये जीवन विष्णू पाटील यांच्याकडे 1,54,000 कर्ज होतं, त्यांना फक्त 54,000 रुपये कर्ज मिळाले। नाही, तेच सांगतो आहे की एकदा याद्या डिस्प्ले झाल्या सेवा सहकारी सोसायटीच्या ऑफिसमध्ये तर मग हा प्रश्न येणार नाही। त्या ठिकाणी काही त्रुटी आढळल्या तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक सब कमिटी आहे, मंत्रिमंडळाची कमिटी आहे, अशा काही त्रुटी आढळल्या त्या शेतकऱ्यांनी फार निराश होऊन जायची गरज नाही आहे। माननीय मुख्यमंत्र्याकडे, माझ्याकडे किंवा अजून मंत्रिमंडळाच्या कुठल्याही सदस्याकडे, मंत्री महोदयाकडे आपण जर अर्ज केला किंवा कलेक्टरकडे केला किंवा तिथल्या कोऑपरेटिव्ह सोसायटीत केला तर त्याची दखल हे सरकारकडनं घेण्यात येणार आहे। त्यामुळं काही शेतकरी किंवा काही लोक याच्यामध्ये मिसगाईड करतात, काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं सरकारच्या विरोधी काहीतरी भूमिका ठेवली पाहिजे म्हणून शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण करतात। आणि त्यामुळं शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, कुठल्याही पद्धतीने कुणी शेतकऱ्यांनी घाबरून जायची गरज नाही। याद्या पूर्ण लागणार आहे। संपूर्ण 32 लक्ष शेतकऱ्याची कर्जमाफी आहे। टप्प्याटप्प्याने हे बँकेत पैसे चाललेले आहे आणि त्यामुळं पुढच्या काळात लवकरात लवकर, म्हणजे जेवढा वेळ लागेल याद्यातून खाली पैसे पाठवण्याकरता तेवढाच वेळ लागणार आहे। आणि सोबत मग जे प्रोत्साहनपर अनुदान आहे ते सुद्धा लवकरच त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण ते सुद्धा जाणार आहे। आणि त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहे। ई-केवायसी असताना गेल्या अनेक दिवसांपासून सर्व्हर डाऊन आहे। नाही, मिसगाईड करणाऱ्या सर्व कुठल्याही पक्षाचे नेते राहून त्यांनी शेतकऱ्याच्या विषयात तरी शेतकरी आत्महत्येकडे जाईल किंवा त्याचा मनस्ताप होईल, त्यांचा त्या ठिकाणी त्याचे वाईट परिणाम होतील असे कुठलेही पॉलिटिकल राजकारणाकरता या भूमिका ज्या सरकारने घेतलेल्या आहेत त्याच्या विरुद्ध जाऊन किंवा त्या शेतकऱ्यामध्ये समज निर्माण करणे की कर्जमाफी होणार नाही त्यामुळं सरकारबद्दल निगेटिव्हिटी तयार करणे, राजकारणाकरता तुम्ही करा,
पण शेतकऱ्यांचं कर्जमाफ होत असताना त्यांना कर्जमाफ होत नाही असं सांगून त्यांना मनस्तापाकडे नेणे हे मात्र चुकीचं आहे. शेतकऱ्यांनी पूर्ण याद्या पुढच्या काळामध्ये सेवा सहकारी सोसायटीमध्ये जाणार आहे, त्यांनी आपापल्या याद्या तपासून घ्याव्या. सर, कर्जमाफीसाठी ई-केवायसी महत्त्वाचे आहे, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सर्व्हर डाऊन आहे, त्यामुळे ई-केवायसी शेतकऱ्यांची होत नाही, ठीक आहे ना, सर्व्हर डाऊन आहे तर थोडा शेवटी निर्णय घेतला तो काय तो वापस येणार नाही. काहीचं एक महिन्यात जाईल, काहीचे पैसे 1.5 महिन्यात जाईल. पण आता हे तर संभ्रम गेला आहे की कर्जमाफी झाली आहे, 32 लाख शेतकऱ्याची कर्जमाफी झाली आहे. काही सर्व्हर डाऊन झाल्यामुळं काही 8 दिवस 4 दिवस कमी जास्त होईल, पण कुणालाही घाबरून जायची गरज नाही. सर, सीईटी आणि टीईटीच्या पेपर फुटीच्या बाबतीत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा विरोधक मागतायत, कशा पद्धतीने बघताय? वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप हे केले जात आहेत. असं आहे की मी मागे सांगितलं की पेपर फुटी संदर्भाने 100% सरकारने सुमोटो कधी एवढ्या मोठ्या एफर्ट घेतले नाही, तेवढे एफर्ट राज्य सरकार केंद्र सरकारने घेतलेले आहे. आणि त्यामुळं खरं तर एखाद्या वेळी आपण जरी मंत्र्याचा राजीनामा मागतो, पण मंत्र्याच्या कार्यालयातनं, मंत्र्याच्या परिवारातनं, मंत्र्याच्या घरातनं कोणी त्या ठिकाणी पेपरफुटी करत नाही. सिस्टीममध्ये खाली गेल्यावर एखाद्या कर्मचाऱ्यांनी, एखाद्या अधिकाऱ्यांनी किंवा एखाद्या पेपरमध्ये संबंधित लोकांनी जर पेपरफुटी केली असेल, सरळ मंत्री राजीनामा मान्य आहे की प्रशासन सांभाळणे आमची जबाबदारी आहे. उद्या असं होईल की एखाद्या तलाठ्याने एखादा 7-12 फेरफार केला चुकीचा, तर महसूल मंत्र्यांनी राजीनामा द्या. हे कसं शक्य आहे? आमच्या कार्यालयाने काही गडबड केली, आमच्या परिवाराने कुठे गडबड केली, मी गडबड केली, तर मग राजीनामा ठीक आहे. पण सिस्टीममध्ये उद्या तलाठी तहसीलदारने, उद्या एखाद्या वेळी आमच्या मुद्रांक अधिकाऱ्यांनी किंवा मोजणी अधिकाऱ्यांनी काही गडबड केली, तर महसूल मंत्रींनी त्याला राजीनामा द्या. मला वाटतं थोडं जरा याच्यात तपासलं पाहिजे. माझी विनंती आहे राजीनामा मागणाऱ्यांनाही की जो सिस्टीममध्ये दोषी आहे त्याला खरं पकडलं पाहिजे. त्याकरता कडक कायदे सरकारने केले आहेत आणि यातनं आपल्याला पुढे जाता येईल. सर, गेल्या काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा पाहायला मिळत होती, परंतु शरद पवारांनी आता असं म्हटलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील याचे काही संबंध नाही असं त्यांनी म्हटलं. नाही, आता शरद पवार साहेबांनी म्हटलं ते अधिकृत आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाने बोलल्यानंतर त्या पक्षाबद्दल मी काही बोलणे हे काही योग्य नाही. सर, राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केंद्र सरकारकडनं जो निधी शिक्षण विभागाला मिळतो त्यावरती कुठेतरी नाराजी व्यक्त केली आहे. केवळ समग्र शिक्षा अभियानासाठी 3.6%च निधी मिळतोय, अशा प्रकारची खंत त्यांनी केंद्रावरती व्यक्त केली. नाही, काही जर कमी जास्त केंद्र सरकारकडे निधी मिळाला असतील तर स्वतः दादा भुसेजी केंद्रात जातील आणि केंद्रीय मंत्र्याशी भेटून त्या ठिकाणी पुढचा निर्णय करतील. शेवटी नाराजी आहे, ठीक आहे, पण केंद्रात जाऊन चर्चाही करता येतं. ते चर्चा करतील केंद्रात जाऊन. तेच सांगतो की कुठल्याही पेपरफुटीमध्ये मान्यता आहे की सरकारने पूर्ण लक्ष देऊन काम करायचं पाहिजे तर आम्ही करतो. पण एखाद्या वेळी सिस्टीममधला एखाद्या कर्मचाऱ्यांनी, एखाद्या सिस्टीममधल्या व्यक्तीने पेपर फोडला तर मग ते शिक्षण मंत्र्यांनी तर पारदर्शीपणे आदेश दिलेत. आम्ही सिस्टीमवर त्या ठिकाणी वॉच ठेवतो. पण सिस्टीममधला एखादा माणूस बदमाश निघाला, त्यानेच बदमाशी केली, तर दादा भुसे किंवा कसं जबाबदार? मी तेच सांगितलं, माझं उदाहरण सांगितलं. तहसीलदारने उद्या एखाद्या सर्वेअरनी गडबड केली तर महसूल मंत्री कसं जबाबदार? त्यांच्या ऑफिसमधून मंत्र्याच्या कार्यालयाचे कर्मचारी, कार्यालयातले मंत्र्याचं कार्यालय, मंत्र्याचे नातेवाईक, मंत्र्याचे लोक, मंत्री संबंध आहे, परिवार आहे, नातेवाईक आहे, यांनी काही गडबड केली तर थेट मग मंत्री जबाबदार आहे. तर सिस्टीममध्ये गडबड झाली तर त्याच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे. ते कारवाई सरकारने केली. सुमोटो सरकारकडनंच ॲक्शन घेण्यात आल्या. तक्रारीची वाट बघितली नाही. जसं माहीत झालं सरकारला की पेपरफुटी झाली आहे, केंद्रात तेच झालं. केंद्रात जसं झालं CBI आली, CBIने त्या ठिकाणी तातडीनं टेक ओव्हर केलं. मला असं वाटतं की हा ट्रेंड योग्य नाही आहे. त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे. सिस्टीमला सर्वांनी मिळून दुरुस्त केलं पाहिजे. विरोधी पक्ष आम्ही सर्वांनी मिळून जे बदमाशी करणारी खरी सिस्टीम आहे त्याच्याविरुद्ध खरी लढाई लढली पाहिजे. त्याकरता कडक कायदे केले पाहिजे, गुन्हे दाखल केले पाहिजे. त्यावर अंतिम कारवाई करण्याकरता त्याला शिक्षा मिळाली पाहिजे ज्यांनी बदमाशी केली त्याशी. ही सरकारची जबाबदारी आहे. आणि यानंतर पेपरफुटी होऊ नये ही जबाबदारी सरकारची आहे, ती आम्ही करतोय. आता मंत्र्यांनी राजीनामा देऊन जर प्रश्न सुटला असेल तर मग काही मला बोलायचं नाही आहे. पण माननीय पंतप्रधान मोदीजींनी आणि आमच्या
त्या ठिकाणी केंद्र सरकारने ज्या पद्धतीनं आता ॲक्शन घेतलेले आहे की यानंतर कुणी बदमाशीच करू शकणार नाही, पेपरफुटी करू शकणार नाही, इतका कडक कायदा राज्य सरकार केंद्र सरकार करत आहे. म्हणजे ज्या पद्धतीच्या भूमिका माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्या यूथ आणि विद्यार्थ्याबद्दलच्या घेतल्या आहे, जसं बलात्कार आहे, मर्डर आहे, जे गंभीर गुन्हे आहे ज्यामध्ये माणूस सुटूच शकत नाही, त्याला मौतच शिक्षा असतं, अशा पद्धतीचे गुन्हे, अशा पद्धतीच्या कडक कारवाया, म्हणजे पेपरला हातच लावू शकला नाही पाहिजे, 440चा करंटच लागला पाहिजे हे करताना. त्यामुळं हे काम करण्याचं सरकारची जबाबदारी आहे, मोदीजींनी ती केली आहे आणि मला वाटतं आता कोणी बदमाशी करणार नाही. सर, नीटप्रमाणेच सर राज्यात सुद्धा एमपीएससीचा पेपर फुटला, नीटप्रमाणे राज्यात एमपीएससीचा पेपर फुटला आणि त्यावरून आता राज्यामध्ये आंदोलनाची तयारी केली जाते. जसं नीट नंतर आंदोलन झाली तशीच आंदोलन महाराष्ट्रात होतील या दृष्टीने आता प्रयत्न केले जातात असं वाटतं? नाही, माझी सर्वांनाच विनंती आहे की आंदोलन करणे त्यांचा अधिकार आहे, पण सरकार गंभीर आहे, सरकारने प्रत्येक गोष्ट गंभीर घेतलेली आहे आणि गंभीरपणे आम्ही पुढे जातो आहे. नाना पटोले असे म्हणत आहेत की भाजप तरुणांच्या भविष्याशी खेळत आहे. आता नाना पटोलेजी, उद्धव ठाकरेजी सर्व लोक हे वरातील बँड वाजवाले आहेत आणि त्यामुळं आता त्यांना ही पुंगी वाजवायची आहे, ती पुंगी वाजवत आहेत ते. त्यामुळं मला वाटतं नाना पटोलेजी यांनी थोडं शांत राहिलं बरं. सर, पुणे नाशिक उन्नती महामार्ग जो आहे तो निर्णय झाला आहे कॅबिनेटमध्ये, केंद्रीय कॅबिनेट, मात्र लाल फितीत तो अडकलाय, त्यामुळे गडकरींनी देखील नाराजी याबाबत व्यक्त केली, अधिकाऱ्यांनी त्यांनी टाळलं. नाही, आता त्याच्यामध्ये मी स्वतः भूसंपादन मंत्री म्हणून पुढाकार घेतलेला आहे, सीएम साहेबांनी पुढाकार घेतलेला आहे, निश्चितपणे आम्ही लवकरात लवकर ते करतोय. विद्यार्थी हिंसाचार प्रकरणावर आता एसआयटी गठीत केलेली आहे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या मुलांना सोडण्यासंदर्भात देखील त्याच्यामध्ये निर्णय होणार असल्याचं कळतंय. म्हणून या एसआयटी मधून बरेचसे खुलासे होतील असं वाटतं का की या निमित्तानं कुठली अदृश्य शक्ती जी आहे ती कार्यरत होईल? सर्वच एसआयटी हा विचार करते किंवा सरकार हा विचार करते की निर्दोष असलेला विद्यार्थी, त्याचा काहीच संबंध नाही, फक्त आंदोलन करणे आपला अधिकार आहे. आता विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, त्याला काही कुणाचा ना नाही आहे, ते लोकशाहीची मार्गण केली आहे. पण विद्यार्थ्याच्या आडून जे अराजकीय तत्व आहेत किंवा ज्यांनी बदमाशी केली आहे, ज्यांनी विद्यार्थ्यांनाही काही दगडफेक केली आहे, काही विद्यार्थ्यांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, काही पोलिसांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनाही केला आणि विद्यार्थ्यांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, अशा लोकांना मात्र सोडायचं नाही. पण विद्यार्थ्यांना, युवकांना कुठल्याही पद्धतीने त्याचा जीवनाशी खेळ खेळणार नाही. म्हणजे अशा निर्दोष विद्यार्थ्यांच्या जीवनावर उद्याच्या नोकरीचा त्यांचा काळ आहे, उद्याचा फ्युचरचा काळ आहे, त्यांच्यावर कुठलेही खोटे गुन्हे किंवा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या गुन्हे त्यांच्यावर दाखल होण्याची काळजी एसआयटी घेणार आहे, सरकारही घेणार आहे. आज कैबिनेट में माननीय मुख्यमंत्री जी की अध्यक्षता में जो निर्णय हुए उसमें किसानों को, जो 32 लाख किसानों को कर्ज माफ़ी की गई है, इस कर्ज माफ़ी की सारी जो किसानों की जो लिस्ट है वो हमारे सारे लोकल ऑफिसेज, जो कोऑपरेटिव ऑफिसेज है गांव-गांव में, वहाँ डिस्प्ले की जाएगी और सभी किसान देख पाएंगे. ये निर्णय मुख्यमंत्री जी ने कोऑपरेटिव ऑफिसर को दिए हैं और इसके लिए और उसकी जैसा जैसा बैंकिंग के लिए बैंक में पैसा जाएगा वो जाएगा, लेकिन एक बार लिस्ट लग जानी चाहिए ताकि किसानों में संभ्रम ना रहे. दूसरा, हमारे महाराष्ट्र में जो रॉयल्टी है, जो रॉयल्टी भरते नहीं है, जो मटेरियल है, सैंड है, हमारा गिट्टी है, रेती है, इसमें हमने आज निर्णय लिया है सरकार ने कि अगर चोरी की है या रॉयल्टी नहीं भरी है तो एक ब्रास को जो 600 रुपये रॉयल्टी भरनी पड़ती है सरकार को, वो 10 टाइम लेंगे चोरी पकड़ने के बाद. अब आपको 10 गुना ज़्यादा पैसा भरना पड़ेगा. 600 रुपये रॉयल्टी है, अगर पकड़ी जाती है तो एक ब्रास के पीछे 6000 भरना पड़ेगा. ये निर्णय लिया है. ये जो चोरी है ये रोकने के लिए निर्णय लिया, ये बदमाशी रोकने के लिए निर्णय लिया. एक तो पुलिस विभाग ने भी निर्णय लिया है कि इसके बाद अगर रेती चोरी होती है, सैंड चोरी होती है तो एमपीडीए और मोका लगाएंगे. हमारे ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट ने निर्णय लिया है, अगर 3 बार चोरी पकड़ी जाती है, एक ट्रक में कोई स्पेसिफिक एक व्हीकल है, 3 बार पकड़ा जाता है तो उसको परमानेंट सस्पेंड व्हीकल. पुलिस ने पकड़ते हैं तो उसको एमपीडी और मुका की कार्रवाई.
और हमारा रेवेन्यू डिपार्टमेंट पकड़ता है तो 10 टाइम उसके ऊपर दंड होगा। 600 का जो हमारा रेट है रॉयल्टी का 10 टाइम होगा, 6,000 रुपये देना पड़ेगा। तो तीनों डिपार्टमेंट काम में लगे, अवैध ये जो हमारा उत्खनन के खिलाफ, तो तीनों डिपार्टमेंट काम करेंगे। इसके लिए हमने आज निर्णय लिया है। पेपर लीक जो मामला है उस पर एसआईटी की जिस तरीके से बैठाया गया है और कांग्रेस लगातार जो है इस पर शिक्षा मंत्री की भी इस्तीफे की मांग कर रही है। एमपीएससी पेपर लीक जो है उसके इसे किस तरीके से आप देखते हैं? देखिए, मैं बार बार कह रहा हूँ कि एसआईटी में निश्चित रूप से ये तय होगा, जो एसआईटी में तय करेंगे या फिर सरकार भी तय करेगी। किसी भी यूथ के विद्यार्थी के भविष्य के साथ खिलवाड़ नहीं होनी चाहिए। जो निर्दोष युवा है उसके खिलाफ कोई भी एक्शन नहीं होनी चाहिए, उसके खिलाफ कोई भी केस रजिस्टर नहीं होनी चाहिए, उसके भविष्य के ऊपर साथ खिलवाड़ नहीं होनी चाहिए। कोई निर्णय हुआ है। और जो यूथ के साथ रह के यूथ को भी डैमेज किया, सरकार के ऊपर पथराव किया, पुलिस को मारा, ये अलग एक एलिमेंट्स है, उनको पकड़ा जाना चाहिए। लेकिन यूथ के कोई भी जीवन किस्सा खराब ना हो, ये सरकार ने निर्णय लिया है। कोई भी यूथ को संभ्रम की जरूरत नहीं है। उनके आड़ जो बदमाशी की गई वो अलग है। कांग्रेस जो इस्तीफे की मांग कर रही है दादा भुसे की, शिक्षा मंत्री जो इसका देखिए, मैं बार बार कह चुका हूँ कि हमारे रेसिग्नेशन से सिस्टम को फायदा होता है तो निश्चित रूप से कोई ठीक है। लेकिन हमारे कार्यालय में, हमारे मंत्री कार्यालय में, हमारे परिवार ने, हमारे व्यक्ति ने अगर बदमाशी की है तो मंत्री का जवाबदारी है। मंत्री का ये जवाबदारी नक्की है कि सिस्टम में देखना चाहिए। लेकिन सिस्टम में कोई कर्मचारी रास्ते में गड़बड़ कर देता है, पेपर लीक कर देता है, ये रास्ते में आखिरी तक पहुंचने तक कोई प्राचार्य या कोई व्यक्ति ने गड़बड़ कर दी तो मंत्री का क्या? हमारे हाथ में इतना होता है कि कड़ी कार्रवाई होनी चाहिए, उसको छोड़ना नहीं चाहिए, उसको जेल में डालना चाहिए, दोबारा ऐसी हरकत ना हो इसके लिए आगे जाना चाहिए। जिस प्रकार से मोदी जी ने किया है, मोदी जी ने जिस प्रकार से आज निर्णय लिया है, मर्डर करने वाला, बलात्कार करने वाला जिस प्रकार से डरता है, उस प्रकार से अब पेपर फोड़ने वाला भी जो लीक करेगा उसको 440 का करंट लगना चाहिए। उसको लगना चाहिए कि मैं मरूंगा अभी ये पेपर लीक किया तो। इस प्रकार के कायदे, इस प्रकार की शिक्षा है, सजा है, ये होनी चाहिए। इसलिए मोदी जी ने आगे कदम रखा है और सराहनीय कदम है। पूरे देश ने उनका स्वागत किया है। मैं मोदी जी का सारे विद्यार्थी की तरफ से, सारे यूथ की तरफ से उनका बहुत बहुत आभार मानता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ। सर, आदित्य ठाकरेंनी देखील आता विद्यार्थ्यांना सरकार घाबरत आहे म्हणून गुन्हे दाखल करते अशी आरोप केलेला आहे आणि आम्ही गुन्हे दाखल झालेले मागे घेण्यासाठी मदत करू विद्यार्थ्यांना, असं ते सांगताय। नाही, खोटारडेपणा। आदित्य ठाकरेजी यांना माझी विनंती आहे, विद्यार्थी आणि युवकांचे माथे भडकवू नका, यात काही फायदा होणार नाही। राजकारणाचा अड्डा युवकांना किंवा विद्यार्थ्यांना करू नका। सरकार कधी निर्दोष विद्यार्थ्यांचा, कधी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचं पाप करणार नाही, असं पाप घेणार नाही सरकार। सरकार उलट आमच्या विद्यार्थ्यांना एखादा गुन्हा लागला असेल तो गुन्हा त्या ठिकाणी कमी करण्याचा विचार करेल, कारण त्यांच्या भविष्याची खिलवाड करून उपयोग नाही। कारण लोकशाही मार्गाने आंदोलन केलं होतं, हक्कासाठी आंदोलन केलं आहे। त्यामुळे आम्हाला बिलकुल अशी गरज नाही सरकारला की विद्यार्थ्यावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करायचं। राजकारणाकरता काही बोलू नका, विद्यार्थ्याच्या आणि युवकाच्या माध्यमातून तुम्ही राजकारण करू नका। सरकार कधीही विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणार नाही। सर, या राजीनाम्यानंतर जे आंदोलन जल्लोष झाला त्यामध्ये काही ठिकाणी उमर खालिद याला सोडण्याच्या देखील घोषणा देण्यात आली। तेच सांगतो की या विद्यार्थ्याच्या, युवकांच्या मागे अशी एक शक्ती होती की ज्या ठिकाणी या विद्यार्थ्याचा आणि युवकांचा आंदोलनाचा फायदा घेऊन काही लोकांनी बदमाशी करण्याचा प्रयत्न केला। त्याचा विचार सरकार करेल, पण विद्यार्थ्याच्या जीवनाशी म्हटलं सरकार खेळणार नाही। पुणे विद्यापीठात एकाच व्यक्तीला 4 डिग्रीची सर्टिफिकेट देण्यात आता मला ते तपासावं लागेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।